इचलकरंजीतील तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 9वीत शिकणाऱ्या श्रद्धा कामते हिनं राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं। तिनं क्षारपडीकडून सुपिकतेकडे हा वैविध्यपूर्ण प्रकल्प सादर केला होता। या स्पर्धेत देशभरातून 84,000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यामध्ये सुवर्ण पदक पटकावणारी इचलकरंजीतील श्रद्धा कामते ही एकमेव विद्यार्थिनी असल्याची माहिती श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे मार्गदर्शक डी.बी. टारे यांनी दिली। देशात डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत या 4 टप्प्यात घेतली जाणारी एकमेव परीक्षा आहे। त्यामध्ये इयत्ता 6वी आणि 9वीतील विद्यार्थी सहभागी होत असतात। 1981 पासून ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन ही संस्था राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेतेय। यावर्षी झालेल्या स्पर्धेत देशभरातून 84,000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यापैकी केवळ 33 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले। त्यामध्ये इचलकरंजीतील तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 9वीत शिकणाऱ्या श्रद्धा कामते हिचा सहभाग आहे। या स्पर्धेतील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेनंतर 3ऱ्या परीक्षेदरम्यान श्रद्धानं सादर केलेला कृती संशोधन प्रकल्प चर्चेचा ठरला। क्षारपडीकडून सुपिकतेकडे हा वैविध्यपूर्ण उपक्रम सादर केला। त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन क्षेत्र नमूद करून भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली पद्धतीनं सुपीक जमीन निर्मितीचा उपाय सुचवलाय। या प्रणालीमुळे शेती पिकांच्या उत्पादनात वाढ कशी होईल हेही तिनं ठळकपणे सांगितलंय। शेतजमिनी पिकाखाली आणत ही महत्त्वाकांक्षी संकल्पना मांडल्यानं तिला सुवर्ण पदक मिळालंय। सामान्य कुटुंबातील श्रद्धा, जिद्द आणि चिकाटीनं या यशापर्यंत पोहोचली असल्याचं चौंडेश्वरी शिक्षण मंडळाचे संचालक डी.बी. टारे यांनी सांगितलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी.एम. कस्तुरे, आनंद साखरे, राजेंद्र सांगले, आर.के. निमणकर, संजय सातपुते, महेंद्र सातपुते, मुख्याध्यापिका व्ही.एन. कांबळे, माधुरी वनभट्टी, युवराज अडके, अमृता माळी, पालक अरविंद कामते, अनुराधा कामते उपस्थित होते।